पुणे आणि सातारा जिल्ह्याला सोडून आज पालखी सोहळ्याने केला होता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश. तर रामकृष्ण हरी मंडळी, बरळमधून आपला बाजा गुंडाळून आपण निघणार होतो आज नातेपुतेसाठी. काय तिथलं आवरून निघालो रस्त्याला. इकडं रस्त्यावरती डायरेक्ट डेअरी मिल्क झालेलं. तिथून डेअरी मिल्कमधून बाहेर आलो आणि रस्त्याला येऊन थांबलो. पालखी सोहळा यायला वेळ होता, मग रस्त्याच्या कडेला थांबलो. पालखी सोहळा आल्याच्या नंतर केला पुढच्या प्रवासाला सुरुवात. मग काय म्हटलं, दिंडीचा एक व्हिडिओ घेऊ. आणि आपल्या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे, आपल्या दिंडीमध्ये आपल्या संगमनेर तालुक्यातलेच नाही तर नाशिक आणि वाशिम जिल्ह्यातले सुद्धा वारकरी आहेत बरं का. हो, आणि वारकरी पण भरपूर आहेत आपल्या दिंडीमध्ये. म्हटलं मग सगळ्यांचा एक व्हिडिओ काढून घेऊ. मग सगळे घेतले एकदा कॅमेऱ्यामध्ये आणि पुढे घेतलं माऊलींच्या पालखी रथाचं दर्शन, जे की आपण नाश्त्यासाठी थांबलो होतो. तिथून पुढे आपण केला सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश आणि तिथून झाला आपला आजचा पुढचा प्रवास सुरू. दुपारी आलो, उन्हातून तापलो होतो आणि चालून भूक लागली होती. मग काय जेवायला बसलो, मस्तपैकी आमटी भात शिरा वगैरे खाल्ला आणि दुपारी आलो जरा झोप घ्यायला. आता चालून चालून दमते म्हटल्यावरती सगळ्यांना जरा आराम करावाच लागतो आणि जेवण केलं केलं लगेच चालायचं पण नसतं भाऊ. मग तिथून आलो आता बरडमध्ये आणि आजचा पण विसावा आपला जरा डोंगरावरतीच होता, जो की खडीक्रेशरच्या ठिकाणी. आणि इकडं आलो आहे आता ठेप्यावरती, पण आपलं पाण्याचे टँकर काय अजून गर्दीमुळे आलेले नाही. तोपर्यंत बाकीची कामं वगैरे घेतो आवरून. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून. रामकृष्ण हरी.